दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर मी माझ्या फॅमिलीसोबत चालले आज दिवाळीचा किराणा माल आणायला. पण त्या अगोदर मला सापडले हे गाडीत काही साहित्य जे माझ्या बड्डेचे शिल्लक राहिले होते. ते माझे पप्पा, भैया, मम्मी आणि मी आम्ही चौघे चाललो आहोत. आम्ही पोचलो श्रीराम बाजार मसवड येथे. सुरुवात तर आमची चिवड्यापासून झाली, सगळ्यांना आवडणारी गोष्ट. आणि आतून काही साहित्य आणायला लागत होते कारण दिवाळी असल्यामुळे पटकन किराणा माल संपत होता. त्यानंतर आम्ही घेतले प्रवीण उठणे, जे फक्त आपण दिवाळीत खूप लावतो. अशा प्रकारे आम्ही खूप सारी शॉपिंग केली. तिथे लकी ड्रॉच्या ऑफर होत्या. 500 रुपये खरेदीवरती घ्या लकी ड्रॉ कुपन. तर आम्ही अशा प्रकारे खूप सारे कुपन कलेक्ट केले आणि त्यानंतर आम्ही गेलो नदी किनारे असलेल्या ह्या आचारी लोकांकडे, जिथे ते 1 किलोनुसार त्यांचा भाव ठरवतात. तर आपण साहित्य घेण्याचे, ते लोक फक्त बनवून देणार. तिथल्या ऑफर फक्त बघितल्या कशा काय आहेत. तिथे सर्कस चालू होते, तिथली पण ऑफर बघितली कधी आहे चालू शो. नंतर घरी आलो, तीळ मस्तपैकी भाजले, त्याचा मिक्सरमध्ये टाकून कूट केला, गूळ खिसला, तो टाकला. तोपर्यंत मम्मीने पीठ मळून ठेवले होते. मस्तपैकी ते लाटले आणि करंजी मध्ये भरायचं काम सारण भैयाने मस्तपैकी केलं. आणि अशा प्रकारे आमचा पहिला ॲटम म्हणजे दिवाळीचा करंजी ही तयार झाली. त्यानंतर दुसरा ॲटम म्हणजे चिवडा. तर मम्मीने मस्तपैकी मसाला त्याचा काढून घेतला, लसूण मी चेचून दिला, बाकीचे साहित्य मम्मीने तळून तयार ठेवले होते. लसणाची आणि कढीपत्त्याची मस्तपैकी फोडणी मम्मीने दिली आणि काही वेगळे आयटम टाकून चिवडा, शंकरपाळी आणि करंजी तयार झाली. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण अजून पुढचे आयटम बघू. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.